इष्टान् भोगान्यो देवा दास्यन्ति यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः तैसे सर्वसुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का झालिया सकळ संपदा जो अनुसरील इंद्रिय मदा लुब्ध होनी स्वादा विषयांची ही यज्ञ भाविकी सुरी जेही संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरु भक्ती आदर न करील अतिथी संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहितो अखिलेपणे प्रमत्तो केवळ भोगासक्तो होईल जो तया मग पाऊ थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाई एका प्राप्तहीन लाही भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवी हरपला प्रकाशू जाय तैसी निजवृत्ती जेत सांडी तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडी ऐका प्रजा होई पुढे विरंची म्हणे मनोनी स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू मनोनी हरिल सर्वस्व तयांचे मग सकळ दोषु भंवती दिवसोनी घेती तयाती रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधी पातकी दैन्य जात तितुके तेथेची वसे ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदंता कल्पांती ही सर्वथा प्राणी गण हो मनोनी निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो ने दावी ऐसे प्रजाते शिकवे चतुराननो जैसे जळचरा जळ सांडी
आणि तत्क्षणी मरण मांडी हा स्वधर्म तेने पाळी विसवू नये म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी वर्तती निरत व्हावे पुळत पुढती मनिपत असे यज्ञशिष्टासिनः सन्तु मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् देखाविहित क्रियाविधि निर्हेतुका बुद्धि जो असतीय समृद्धि विनियोग करी गुरु गोत्राग्नि पूजी आवसरी भजी द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशी या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेसी हवन करिता भूतशेष स्वभावतः उरीजीजी ते सुखी आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी भोग्याची ती निवारी कल्मशाती ते यज्ञावशिष्ट भोगी मनोनी सांडिजे तो आधी जयापरी महारोगी अमृत सिद्धी ती तत्वनिष्ठू जैसा नागवी भ्रांती लिशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा मनोनी स्वधर्मी जे अर्जी ते स्वधर्मीची विनियोगी जी मगौरी ती भोगी जी संतोषीसी हे वाचोनी पार्था राहतो नये अन्यथा ऐसी आद्य ही कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण मानिती आणि विषयाती भोग्य म्हणती या परते न स्मरती अनिक काही हे यज्ञोपकरण सकळ नेनत साती बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारिखी करवी ती पापनिकी ती पापी पातकी शिविती जाण संपत्ती जात आघवी हे हवन द्रव्य मानावी मग स्वधर्म यज्ञ अर्पावी आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पिया लागी देख निपजविती पाक नानाविध जी यज्ञ सिद्धी जाई परेशा तो होय तीही सामान्यान्न होय मनोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान जी जीवन हेतु कारण विश्वायया अन्नात् भवति भूतानि पर्जन्यादन्न संभवः
यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञ प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूति रोह पावती समस्ती मग पर्जन्या अन्नाति सर्वत्र प्रसवी तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञाति प्रगति कर्म कर्मासि आदि ब्रह्म वेद रूप तया वेदांति परात्पर प्रसवतसि अक्षर मनोनिः चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची ये मूर्ती यज्ञादि वा सुश्रुती ऐकी सुभद्रापती अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रन् नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवति ऐसी है आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितलिया अध्वरा लागोनिया मनोनी समूळ हा उचितो स्वधर्म रूप कृतो नानुष्टी जो मत्तो लोकी तो पातकाची रासे जान भार भूमि से जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना आती निष्फळ जैसे का भ्रपटल आकाळीचे का गळास्तन अजेचे ऐसे जियाले देखे तयाचे दया अनुष्ठान स्वधर्माचे घडीची ना मनोनी ऐके पांडवा आ स्वधर्म कवने न संडावा सर्व भावी भजावा हाची को आगा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वो घे आले मग उचित का आपुले ओसंडावे परी सपास व्यासाचे मूर्ती लाहोनी देहाचे हंती करती कर्माची ते गावंडेगा यस्त्वात्मरतिरेव शादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्य न विद्यते देखे आसते निदेह धर्मे एततोची एकुल न लिंपे कर्मे जीवा खंडी तरमे आपण पाची जे तो आत्मबोधी तोषला तरी कृत कार्य देखे झाला
आणि सहजे सांडवला कर्मसंगो नैव तस्य कृतीनार्थो ना कृती नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद्यर्थव्यपाश्रयः तृप्ती झाली जैसी साधने सरती पैसी देखी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना अवचिया साधना भजावी लागी तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः मनोनीतो नियतो सकळ काम रहितो ओनिया उचितू स्वधर्मे राहटी जे स्वधर्मी निष्कामता अनुसरली पार्था ही कैवल्य पद तत्वता पातली जगी कर्म नैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि देखपा जनकादिक कर्मजात असिख न सांडिता मोक्ष सुख पावती झाली या कारणी पार्था होवावी कर्मी असता आणि काही खार्था उपकारेल जे आचरता आपण पया एकीला गेल लोकायया तरी चुकेला पाया प्रसंगीची देखे प्राप्तार्थ जाहली जे निष्कामता पावली तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी आगा ऐसे जरी नखिजे तरी अज्ञाना काय उमजी ती कवने परी जाणीजे मार्गातिया यद यदा चरति श्रेष्ठस् तत्तदीवितरो जनः स यत्प्रमाणं कुरुति लोकस्तदनुवर्तते एत वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती नुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावी मनोनी कर्मन संडावी विशेषे आचरावे लागी संती नमे पार्थास्ति कर्तव्यन् त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम्
वर्त एव च कर्मणी आता निकाच्या गोठी कायशा सांगो किरीटी देखी मेची राहटी वर्तत असे काय सांकडी काही माती ही कवने की आरती आचरी मी धर्माती मनसी जरी तरी पुरती पना लागी अनकू दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू दत्त गुरु पुत्र आणिला तो तुआ पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरती यदि हि यन्नवर्तीयन् जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ति मनुष्याः पार्थ सर्वशः हरि स्वधर्मी वर्ती कैसा साकांक्षुका होय जैसा दयाची का उद्देशाला गोनिया जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ तरी न व्हावे बरळ मनोनिया उत्सिदेयुर्मे लोका न कुर्यां कर्मचिदहं शङ्करस्य च कर्तास्या मोपहन्यामि मा प्रजाः आम्ही पूर्णकाम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा ही कैसीनी निस्तरेल ही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ही लोकस्थिती आघवी नासिली होईल मनोनी समर्थू जो येथे आतिला सर्वज्ञती येणे सविशेषी कर्माती त्यजावेना सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्ता चिकीर्षुर्लोकसंग्रहम् देखी फळाची आशा आचरी कामुक जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाही जे पुढत पुढती पार्था ते सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा मनोनिया मार्गाधारी वर्तावी विश्व ही मोहरी लावावी अलौकिक नुहावे लोका प्रती न बुद्धिर्भेदं जनयेत् दज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् यक्तः समाचरन् जे सायासी स्तन्य सेवी ते पक्वान्य की विजीवी
मनोनी बाळका जैसी नेदावी धनुर्धरा तैसी कर्मी जया योग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदि करुणी इथी सत्क्रियाची लावावी तेची की प्रशंसावी नैष्कर्म्य ही दावावी आचरोनी तया लोक संग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्म बंधू अंगी वाजेल ना जैसी बहुरूपियाची राओ राणी स्त्री पुरुष भाव नाही मनी हरी लोक संपादने तैसीची करीती प्रकृती क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यति देखे पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे का न दटीजे धनुर्धरा तैसी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे ते मूर्खमती भ्रमे मी करता मने ऐसा अहंकारादि रूढ एक देशी मूढ तया परमार्थ गूढ प्रगटावाना हे आसु प्रस्तुत सांगिजेल तुझ हित ते अर्जुना देऊनी चित्त अवधारिपा तत्ववित्तु महाबाहु गुणकर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जती जे तत्वज्ञान याच्या ठाई प्रकृती भाव नाही एक कर्म जात पाही निपजत असी ते देहाभिमानु सांडोनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होवनी वर्तती देही मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती जैसा का भूत चेष्टा गभस्ती घेपविना प्रकृतिर्गुण सम्मूढा सज्जन्ति गुणकर्मषु तान् कृत्स्न विदो मंदा कृत्स्न विन्न विचालये एत कर्मी तोची लिंपी जो गुण संभ्रमी घेपी प्रकृतीची नियाटोपी वर्ततु असी इंद्रिये गुणाधारी राहटती निज व्यापारी परकर्म बलात्कारी अपादिजो मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः
तरी उचित कर्मे आघवी वा आचरोनी मजार पावी तरी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानु झनी चित्तारी गोदेशी वा शरीरपरा नुहावी कामना जात सांडावी मगाव सर्व चित्त भोगावी भोग सकळ आता को दंड घेऊन हाती आरूढ पाये रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधानी जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी आता पार्था निशंकु होई या संग्रामा चित्त देई तही वाचोनी काही बोलो नाही एमे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ति तीपि कर्मभिः ही अनुपरोध मत माझी ही परमादरी स्वीकारिजे श्रद्धापूर्वकानुष्ठिजे धनुर्धरा ही सकळ कर्मी वर्ततु जानपा कर्म रहितु मनोनि हे निश्चितो करणीयगा एत्वेतदभ्यसूयन्तु नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः नातरी प्रकृती मंतु होऊनी इंद्रियालळा देऊनी ही माझी मता वेरुनी ओसंडिती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करोनी देखती का अर्थवादू मनती वाचाळपणी ते मोहमदिरा भुलली विषय विखे घारली अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी देखे शवाच्या हाती दिधली जैसे रत्न का वाया गेली ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोही का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकु हा तैसा रुचेलना ऐसे जे पार्था विमुखया परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना मनोनी ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगी पतंगू काय साहती प्रकाशाती पतंगा दिपी आलिंगन तीर्थ त्यासी अचूक मरण विषयाचरण आत्मघाता
सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति मनोनींद्रिये एके जाणते निपुरुषे लाळा विना कौतुके आदि करुणी आगा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगी हळहळ जिरेल सेविलिया काही देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला जैसा इंद्रियाला दिसला भला नोही एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी आपण सायासी करोनी बहुती सकळ ही समृद्धी जाती वास्तू या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वी सिनोनी येथी अर्जवावी संपत्ती जाती तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही मग हे तव पांच मेळावा शेकी अनुसरील पंचत्वा वेळी केला की किंवा सावा सिनू आपुला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन या लागी थांत करण द्यावे ना इंद्रियस्यार्थी राग द्वेषो व्यवस्थितौ तयो नवशमागच्छे तौ ह्यस्य परिपंथिनो एरवी इंद्रियाची अर्था सारिखा विशोपोखिता संतोषु किरचितापजेल तरी तो संवत्सराचा सांगातो जैसा नाविक स्वस्तू जव नगराचा प्रांतो सांडिजेना बापा विषाची मधुरता जने आवडी उपजी चित्ता तरी तो परिणाम विचारिता प्राणुहरी देखी इंद्री कामू असी तो लावी सुख दुरासी जैसा गळी मिनू आमिसी भूलविजेगा परितया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाई तो जैसा ठाऊआ नोहे झाकले पणी तैसे अभिलाषे येणे किजेल विषयांची आशा धरिजेल तरी वर पडा होई जेल क्रोधा नळा जैसा कवळोनिया पारधी घातेची ये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया एत तैशीची परी आहे मनोनी संगुहा तू जनोही
पार्था दोन्ही काम क्रोध हे घातको जाणे मनोनी हा स्रोती न करावा मनेही आठवो न धरावा एकूणी जवरतीचा ओलावा नासोने दी श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखी एरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा तरी आचरते नियाचरावा पुलाची सान्ये शूद्र घरी आगवी पक्वान्ने आहाती बरवी विजे की विसेवावे दुर्बळ जरी जाहला हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा तरी लोकांची धवळारी देखो निया मनोहरी आसती आपुली तनारे मोडावी किवी हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तीची भली जिया परी देवी आवडे तैसा सांकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मूची सुरवाडू परत्रीचा आगा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध तरी क्रमी दोषी विरुद्ध घिपी किवी ऐसे निही जरी सेविजेल तरी ते आळुकीचे उरेल ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा मनोनी आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुचित न आचरावे जरी हित विचारिजे या स्वधर्माते अनुष्ठिता हेच होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलले जेत शारंग पाणी इथ अर्जुन म्हणे विनवनी असे देवा हे जे तुम्ही सांगितली ते सकळ किरम्या परिशिले आता पुसेन काही आपुले अपेक्षित अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापैश्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः तरी देवा हे ऐसे कैसे जी ज्ञानी आहे स्थिती भ्रंशी मार्ग सांडून यानारीसे चालत देखो
सर्वज्ञ हे होती हे उपाय देही जाणती ही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे बीजानी भूसा अंधू निवाडू नेने जैसा नाविक देख नाही तैसा बरळी कापा जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविते जनपदाती आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परिबळात्कारी सुईजती तयाची माझी जयाची जीवे घेती विवसी तेची जळून ठाकी जीवेसी कविता ती गिवसी तया तिची ऐसा बलात्कारू एकू दिसी तो कवनाचा यथाग्रह आसी हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् तव हृदय कमळ आरामू जो योगियाचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगे नायक तरीही काम क्रोधू पाही जयाती कृपेची साठवण नाही ही कृतांताच्या ठाई मानी जती ही ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजी हे देह दुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड याचे व्यामोहाधिक दबड जगावरी ही रजोगुण मानसीची समूळ आसुरियेची झाले पण ययाची अविद्या केली हे रजाची की रजाहली परी तमासी पर्यंते भली तेने निज पद यादी धली प्रमाद मोह हे मृत्यूच्या नगरी मानी जती निकिया परी जी जीविताचे वैरी म्हणून आशी भुकेली या आशा हे विश्वनपुरीची घासा वाडीची आशा चाळीत अशी कौतुकीच कवळिता मुठी हे चवदा भुवने ठेकुटी ही भ्रांती ही धाकुटी वाली दुल्ली जे लोकत्रयाची भातुकी खेळताची खाय कौतिकी तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजी हे असो मोहे मानिजी याते अहंकारे घे पेदिजी जेने जगा पुले निभोजे नाचवीत असे
जेने सत्याचा भोकसा काढिला मग आकृत्य तृणकुटा भरिला तो दंभूर उडविला जगी साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली करवी विटाळविली साधू वृंदी ही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाल काढिली जीतया मान मोडिली उपशमाची ही संतोष वन खांडिली धैर्य दुर्ग पाडिली आनंद रूप सांडिले उपडोनिया ही बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी पुशिली जिव्हारी आगी सुदले तापत्रयांची हे अंगात वघडली जीवीची आथी जडली ना तुडती गिवसली ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना हे जळे वीण बुडविती आगी वीण जाळीती न बोलता कवळीती प्राणियाती हे शस्त्रे वीण साधिती दोरे वीण बांधिती ज्ञान यासी तरी वधिती पैज घेऊनी हे चिखले वीण रोविती पासिके वीण गोविती हे कवना जोगे न होते अंतवटेपणी धूमेनाव्रियते वह्निर यथा दर्शो मलिन च यथोल्बेनाव्रतो गर्भस् तथा तेनेदमाव्रतम् जैसी चंदनाची मुळी जेव्हा सोनिघे पेव्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावी न भानू धूमेवी न हुताशनू जैसा दर्पण मळहिनो कहीच नसी तैसी इही विनय कली आम्ही ज्ञान नाही देखिली जैसी कोंडी निपा गुंतली बीज निपजी आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणा नलेन च तैसी ज्ञान तरी शुद्ध हरी आसे प्ररुद्ध मनोनीती अगाध हो निठिली याती साधाव याती अधियाती जिनावी मगती ज्ञान पावावी तव पराभव न संभवी रागद्वेषा याती साधावया लागी जे बळ आणि जे अंगी इंधने जैसी आगी सावाओ होय इंद्रियानि मनोबुद्धि यस्याधिष्ठानमुच्यते
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। जगदम्बा माता की जय।